अरे मागतात ना भाई फुटतात. पानी पूरी का स्टॉल चालू है. जिसने पानी पूरी का स्वाद नहीं लिया है जल्द से जल्द जाए. स्पेशल पानी पूरी और अभी रगड़ा भी ऐड हो गया है उसके अंदर. और स्पेशल जैन पानी पूरी भी अलग से है अगर कोई जैन है तो. बिगर कांदे वाला, कांदा लहसुन वाला. हमारे पंकज भाई के लिए खास पानी पूरी मंगाए हम लोग ने, जैन पानी पूरी. जैन गोला खा रहे हैं इस समय. अंपायर रेडी है और इस समय ओपनिंग पेयर ग्राउंड के ऊपर. और हमारा विजन इस समय थोड़ा सा ब्लॉक हो रहा है. पंकज जी से निवेदन है थोड़ा सा साइड हो जाए. बैट्समैन डॉक्टर राजन और डॉक्टर अनिकेत. बॉलर्स नेम अन्ना. बॉलर्स आदेश, आशीष. लास्ट टू लास्ट मैच के मैन ऑफ द मैच आशीष इस समय गेंदबाजी करते हुए. और ये आउट स्टंप के बाहर गेंद बैट्समैन को बीट करते हुए. कोई रन नहीं, डॉट बॉल. नो बॉल का इशारा अंपायर का. एक साइड में पांच से ज्यादा खिलाड़ी आई थिंक. नो बॉल फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. पहली गेंद नो बॉल और ये फ्री हिट. और ये उठा दिया गेंद हवा में, कैच हो सकता है. और ये फ्री हिट पे अच्छा कैच. एक रन तेजी के साथ तो शुरुआत हो गई है. 2 रन का स्कोर हो गया. डॉक्टर राजन 1 रन 1 नो बॉल का. और डॉक्टर राजन और अनिकेत ओपनिंग पेयर एनडीएफ की तरफ से. एनडीएफ ना, नवी मुंबई की तरफ से. अगली गेंद आशीष बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए. जो क्वार्टर फाइनल मैच में उन्होंने गेंदबाजी और बल्लेबाजी दोनों से कमाल किया था. और पहली 50 यहां पर इस ग्राउंड पर आज के पूरे दिन में 50 बनाए उन्होंने. नॉट आउट, सॉरी, मैन ऑफ द मैच लिया था. अगली गेंद और बैट्समैन को बार बार चकमा देते हुए और लगातार डॉट गेंदे. इस समय स्कोर 2 पर रुका हुआ. बैट्समैन राजन और अनिकेत नवी मुंबई की तरफ से. हसन फुल टॉस गेंद, लेकिन बैट्समैन कोई फायदा नहीं उठा सके. लॉन्ग ऑन की दिशा में खेला गया शॉट 1 रन के लिए. सामने की तरफ डॉक्टर संदीप सोनार पवेलियन. राइट साइड में डॉक्टर राजेश दापुते. बैक साइड में विकेट कीपर के पीछे डॉक्टर संदीप भोईर स्टैंड. और बैट्समैन के लेफ्ट साइड में डॉक्टर संजय वर्मा स्टैंड.
यह फाइनल मुकाबला, आखिरी मुकाबला, टॉस जीता एनडीएफ ने और फील्डिंग करने का फैसला किया और ये लॉन्ग ऑन की दिशा में खेला गया शॉट, कारपेट के सहारे खेला गया शॉट और ये रनआउट का काफी मौका था, लेकिन बॉलर आशीष थोड़ा सा हड़बड़ी में विकेट नहीं ले पाए और इसी बीच 2 रन नवी मुंबई के खाते में और इस 2 रन के साथ स्कोर हुआ है 5। पहली ओवर चल रही है, काफी सूझबूझ भारी इस समय बॉलिंग करते हुए आशीष। फील्ड में थोड़ा परिवर्तन, अगली गेंद और ये लॉन्ग ऑफ की दिशा में खेला गया शॉट डॉक्टर संदीप सोनार पवेलियन की तरफ स्टैंड में 4 रन के लिए। पहला चौका यह नवी मुंबई की तरफ से और इस 4 रन के साथ स्कोर हुआ है 9। पहली ओवर की समाप्ति पर 9 रन, कोई विकेट नहीं। 4 ओवर का ये मैच है। नवी मुंबई जो कि बाय मिल गया था उनको और नाला सोपारा बीएमपी एवेंजर्स को पछाड़कर इस समय फाइनल में अपना करिश्मा बताते हुए बॉलर्स ने डॉक्टर अशोक गेंदबाजी करने के लिए काफी अच्छी गेंदबाजी की उन्होंने भी आज के पूरे सीरीज में। 2-3 जो मैच खेले उन्होंने इम्प्रेसिव बॉलिंग की है उन्होंने। देखते हैं अभी फाइनल में अपना क्या योगदान देते हैं। अनिकेत ने गेंद खेल दिया हवा में, वहां पर नीचे फील्डर मौजूद, लेकिन ये फाइनल का प्रेशर ही कहा जाएगा कि उनकी मिस फील्ड भी हुई, कैच भी छूटा, रनआउट का चांस था, उसको भी मौके में तब्दील नहीं कर पाए। यही रहता है फाइनल का प्रेशर। स्कोर हुआ 11 इस 2 रन के साथ। अगली गेंद डॉक्टर अशोक तैयार, छोटा रन अप, शॉर्ट गेंद डालने की कोशिश, नो बॉल विकेट के रूप में और पहला विकेट यहां से जाता हुआ नवी मुंबई टीम का एनएमआई। 5 रन पर आउट हुए डॉक्टर अनिकेत। नए बल्लेबाज आए हैं विक्रांत डॉक्टर विक्रांत, नए बल्लेबाज आए डॉक्टर विक्रांत। डॉक्टर आनंद काफी अच्छी गेंदबाजी, पहला बॉल उन्होंने बहुत ही अच्छा किया, बैट्समैन समझ नहीं पाया, उसको लॉन्ग ऑन के ऊपर से मारना चाहा लेकिन मिस हो गया और इसी बीच दोनों बैट्समैन के बीच तालमेल की कमी, उसी का हर्जाना भुगतना पड़ा उनको विकेट के रूप में। अगली गेंद डालने के लिए तैयार डॉक्टर आनंद और ये शॉर्ट पिच बॉल वहां पर गली और पॉइंट के ऊपर से 4 रन के लिए। इस 4 रन के साथ स्कोर हुआ है 29 28। थर्ड तीसरी ओवर चल रही है, 28 रन, 1 विकेट के नुकसान पर नवी मुंबई एनएमआई। बहुत ही टफ मैच है, रोमांचक मैच, नेक टू नेक फाइट इस समय फाइनल में। डॉक्टर आनंद अगली गेंद फुल टॉस गेंद, वहां पर लॉन्ग ऑफ की दिशा में खेला गया शॉट, 1 रन तेजी के साथ लिया, दूसरा रन भागना चाहते हैं और दूसरा रन भी पूरा कर लिया है। इस 2 रन के साथ स्कोर हुआ है 30, 1 विकेट के नुकसान पर नवी मुंबई। अगली गेंद
डॉक्टर आनंद शॉट रनर लेते हैं, काफी अच्छी गेंदबाजी करते हैं और ये फुल टॉस कवर, एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला गया शॉट, लेकिन सिर्फ एक रन, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, एक ही रन, एक रन के साथ स्कोर हुआ 31, एक विकेट के नुकसान पर डॉक्टर राजन, डॉक्टर विक्रांत अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए। डॉक्टर विक्रांत अभी आए हैं, पहली गेंद खेल रहे हैं अपनी, एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला गया शॉट, वहां पर फील्डर मौजूद, रनआउट का चांस, लेकिन फील्डर उठा के गेंद थ्रो करते इसी बीच 2 रन तेजी के साथ ले लिए और इस 2 रन के साथ 33 रन हुए हैं, एक विकेट के नुकसान पर। बैट्समैन को पानी चाहिए थोड़ा, 12th मैन से रिक्वेस्ट है। शॉर्ट पिच गेंद वहां पर कट कर दिया थर्ड मैन की दिशा में, शॉट थर्ड मैन की तरफ, एक रन, स्कोर हुआ 34, एक विकेट के नुकसान पर। 3 ओवर खत्म हो चुके हैं, आखिरी ओवर। अंपायर से रिक्वेस्ट है कि मैच जल्द से जल्द खत्म करे कि टाइमिंग की कमी है। वहां पर कॉर्नर में जो बच्चे खेल रहे हैं उनको ग्राउंड के बाहर, वॉलंटियर्स वहां अगर कोई मौजूद है या वो आके जो प्लेयर्स है, बच्चे लोग को थोड़ा बाहर निकाल दो, मैच चल रहा है, अभी मैच खत्म नहीं हुआ है। बीएमपीए वॉलंटियर्स या तो प्लेयर्स जो डीप में खड़े हैं उनसे रिक्वेस्ट है उनको बाहर निकाला जाए। अंपायर्स एक मैच बाकी है, एक्स्ट्रा आणलेलं ना। न्यू बॉलर अन्ना, बॉलर्स नेम निखिलेश की पहली गेंद पर बाउंड्री लाइन के ऊपर से मारना चाहते थे, लेकिन थोड़ा सा टाइमिंग मिस कर गए और सीधा बैट्समैन बॉलर के हाथ में गेंद और अपना विकेट खोकर पहुंचते हुए डॉक्टर विक्रांत 3 रन के अपने निजी स्कोर पर कैच आउट होकर जाते हुए। नए बल्लेबाज आए हैं, बैट्समैन नेम प्लीज। बैट्समैन नेम संतोष, नंबर 15, जर्सी नंबर 15 संतोष आए हैं नवी मुंबई की तरफ से। नवी मुंबई टीम को बाय मिल गया था, कब से वो बैठे थे और एनडीएफ बीएमपी एवेंजर्स को हरा के गेम में आई और यहां पर कैच हो सकता था, लेकिन फील्डर रेडी नहीं थे। फाइन लेग की दिशा में खेला गया शॉट 4 रन की तरफ और स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ एक अच्छा टोटल इस समय 38 रन। अगली गेंद और एक 4 रन, कवर और पॉइंट के बीच में से गैप निकाला है, फील्डर को चकमा देके 4 रन की तरफ। 2 लगातार 2 गेंदों पर 2 चौके। अगली गेंद फाइन लीग की दिशा में खेलना चाहते थे, बीट हो गए और इसी बीच 1 रन तेजी के साथ ले लिया और स्कोर को मूव करते हुए 43 लास्ट आखिरी ओवर है। बॉलर है मिथिलेश, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच और ये उठा दिया गेंद हवा में
लॉन्ग ऑफ की दिशा में डॉक्टर राजेश दापुते स्टैंड की तरफ। स्कोर मूव होते हुए 45 2 विकेट के नुकसान पर नवी मुंबई। आखिरी गेंद बाकी है, देखते 50 का आंकड़ा छूते हैं या नहीं। और ये फाइन लेग की दिशा में खेला गया शॉट, वहां पर अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 रन से ज्यादा कुछ भी नहीं। और इस 1 रन के साथ स्कोर हुआ 47 टू विन। ओपनर बैट्समैन डॉक्टर राजन नॉट आउट रहे 26 पर, काफी अच्छी बल्लेबाजी की उन्होंने। और डॉक्टर संतोष 9 रन बनाए, उन्होंने भी 2 चौके लगातार लगाए। अच्छा फाइनल इस समय देखने को मिल रहा है पब्लिक को। और अंपायर और प्लेयर से रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द फील्ड सजाए। और मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे मात्री जी को आगे का समालोचन मराठी में। थँक्यू सो मच युसुफ सर. आज सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि संतांच्या शिकवणीनुसार एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आपण नेहमी असं ऐकतो. तर सगळ्यांनी आज जो सहकार्य केलं त्याबद्दल हॅट्स ऑफ. कारण BMPA ट्रॉफी ही तुमची ट्रॉफी आहे, तुम्ही सगळेजण याला सहकार्य करतात. त्यासाठी अनेक साऱ्या सहकार्यांनी, अनेक साऱ्या स्पॉन्सर्सने खरं तर या स्पर्धेला हातभार लावलाय. वेदांत हॉस्पिटल मेगा स्पॉन्सर्स आपले आहेत अजय सिंग, त्यानंतर डॉक्टर कमल जैन, PP ट्रस्टी डॉक्टर प्रदीप जाधव, कुशल पटेल, नौशाद अन्सारी, पवन भोईर, सुप्रिया अरवारी, राजेश आणि डॉक्टर राहुल, प्रवीण जैन, सत्यनारायण, मौसिफ खान, योगेश बागल, डॉक्टर अनुपम चौधरी, स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉक्टर शहीद, डॉक्टर अभिषेक जैन, डॉक्टर SD जैन, जितेंद्र पाटील जे खारवाऊस आहेत, त्यानंतर डॉक्टर शुभम बोयर, जयेश मांगे आणि कामरान मोमीन, विकास साडी, सुनील सिंग, युसुफ मोमेन, पंकज सुरना. बॅनर, इन्व्हिटेशन कार्ड, ORSL असेल, फूड अरेंजमेंट असेल, त्यानंतर स्कोरर, यूट्यूब लाईव्ह, अंपायर, मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि या 2 मोठ्या मोठ्या ट्रॉफ्याज आहेत. त्या सगळ्यांना ज्याने ज्याने खरं हातभार लावलाय त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की ही BMPA ट्रॉफी 2026 खरं तर पूर्ण करण्यासाठी ज्याने जे सहकार्य केलं ना, आम्ही पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघितलं तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण धावा जर बघितल्या तर या फायनलच्या मॅच मध्ये कदाचित 40 अप धावा आहेत. लक्ष बघूयात आपण, सांगतील आपल्याला आमचे स्कोरर की NDF या टीमनं प्रथमतः गोलंदाजी करत असताना नवी मुंबई या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या समोर टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजेच 47चं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये 40 धावसंख्येच्या टार्गेटला वाचवणारा संघ आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच बॅटिंग. मागच्या मॅचमध्ये त्याने 40 धावसंख्या वाचवल्या, आता 47 चेस करायचे आहेत. सुरुवातीच्या बॉलर्सने खूप चांगलं कार्य केलं आणि मी विनंती करेन चला लवकरात लवकर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. NDF बॉलरचं खूप चांगलं प्रकारे प्रदर्शन राहिलं. जरूर नाव त्यांचं NDF आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये MDH मसाले तुम्ही बघितले असतील, ज्यांचा तडका बसतो तसा बॉलरचा तडका राहिला. कारण फर्स्ट इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी झाली, त्यामुळेच 46 बनला आणि 47चं टार्गेट. आता खरं तर बॉलरकडे हा ॲडव्हान्टेज असेल की एकतर आपण MRI बॉल यूज करतोय आणि क्लायमॅटिक कंडिशन जर आपण पाहिली तर तब्बल घड्याळामध्ये तुम्ही बघितलं गेलं तर 5हून जास्त वाजलेले आहेत. मग आता वातावरण थंड आणि थोडंसं दमट होत जाईल आणि या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये ना बॉल मैदानाच्या बाहेर पाठवणं हे कुठेतरी कठीणच ठरेल.
त्याच्यामुळे आता NDH या टीमने हेच करावं की जास्तीत जास्त ग्राउंडिंग स्ट्रोक आले, जास्तीत जास्त बाउंड्रीजवरती भर दिली तर या सामन्याला 47ला ते चेस करू शकतात. तर दुसऱ्या बाजूला याही गोष्टीचा विचार करावा लागेल नवी मुंबईला की नवी मुंबईचा प्रवास भिवंडीपर्यंत करणं काही सोपं नाहीये. कारण नवी मुंबईपासून इकडे येताना मध्ये मुलुंड चेकना काही त्यांना लागला असेल, भिवंडीची ट्रॉफिक नो डाऊट त्यांना लागलीच असेल, जातानाही त्यांना सोसावे लागेल. म्हणून दूरवरचा प्रवास जो ते अडखळून केलाय ना, या दूरवरच्या प्रवासाला जर सुखद करायचा असेल तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या डोळ्यासमोर असेल आणि ती त्यांना खरं तर उचलायची सुद्धा असावी. त्याच्यामुळे दोन्ही टीमसाठी सध्या तरी हा सामना भरपूर इम्पॉर्टंट. मेगा फायनल मध्ये आपण आहोत. पूर्वार मध्यामध्ये बॅटिंग झाली, 46 बनवलं आणि 47चं टार्गेट चेस करण्याच्या अनुमानाने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलात. स्ट्रायकिंग गेन वरती 47चं टार्गेट आहे. चं टार्गेट. सलामीची जोडी आशिष लेफ्ट बॅट्समन सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला मिथिलेश. मागच्या मॅच मध्ये हीच जोडी होती, पण आशिषला मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर मिथिलेशच्या बॅट मधले ते दोन मोठे फटके आले. मागच्या मॅचचा सामनावीर 2 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज असताना लागोपाठचे आलेले ते 2 चौकार आणि या मॅच मध्ये 47च्या टार्गेटला होती सुरुवात. मेगा फायनल सेकंड इनिंग आणि पहिलाच बॉल काय सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर केले आणि या मैदानाचे आउटफील्ड अगदी मक्खम आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बॉल लाईनच्या बाहेर. आशिषच्या बॅट मधला 47 चेस करत असताना आलाय पहिला चौकार. ऑफ स्टंप वरती बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावरून काढत असताना बॅकवर्ड पॉइंटला टप्पा पडल्यानंतर डीप मध्ये बॉर्डर लाईनच्या बाहेर जाताना तुम्ही बॉलला बघितलं आणि तिथनं पहिल्या चौकाराने 47च्या टार्गेटला चेस करण्यासाठी झाली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय विरोधात. तुषारच्या मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट झाले. विकेट किपर बॅटरी बीट झाले परंतु विकेट किपरही बीट झालात. बाईचा इशारा देत असताना अंपायर्स आय थिंक सो पहिली जी मॅच होती त्या पहिल्या मॅच मध्ये तुषार मॅन ऑफ द मॅच होता. त्याच्या नावावरती 3 विकेट राहिले होते. त्यांनी फक्त 3 रन दिल्या होत्या आणि 2 विकेट त्यांनी मिळवले होते. त्याच तुषारला सध्या तरी तुम्ही बघताय फर्स्ट ओव्हरमध्ये अर्थातच पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये एकच पॉवर प्लेचं षटक आहे. 47चं टार्गेट डिफेंड करायचं आहे. फील्ड प्लेस आता सेट केली जाते. डीपमध्ये तुम्ही 2 फिल्डर बघतात. एक फिल्डर मिड विकेटला, एक फिल्डर मिड ऑनला होता, त्याला आता डीपमध्ये लॉंग ऑनला आणला जातोय आणि जो फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता ना त्याला आणला जातोय शॉर्ट मिड विकेटला. नेक्स्ट बॉल चांगला बॉल होता मिथिलेशसाठी. ऑफस्टंपवरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न. जसा आशिषला ऑफस्टंपवरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता ना तसाही आता प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि तो प्रयत्न इथनं सक्सेसफुल. आतापर्यंत तुषारचे बॉल जर बघितले ना तर संपूर्ण यॉर्कर टाकल्यात त्यांनी या ओव्हरमधले. आता वो पिच ऑन साइडला खेचला फटका. ताकद जरूर आहे परंतु MRI बॉल आणि कॅच ड्रॉप. बॉल MRI असल्या कारणाने खरं तर टायमिंग कितीही तुम्ही करा आणि या क्रीडांगणाची आउटफील्ड बघताच क्रीडांगणाच्या बाउंड्री बघतात खरं तर या बॉलची कदाचित चॉईस केलेली आहे. कारण कॅप्टन निव्हिया आणि सिक्सर सुप्रीमो हे बॉल असे आहेत ना की जो साऊंड होता ना बॅटमधून त्या साऊंडने आपण कॅप्टन बॉल अगदी ग्राउंडच्या बाहेर बघितला असता परंतु हा बॉल आपण बघितला तर ग्राउंडच्या आतमध्येच राहिला. तिथे कॅच ड्रॉप झाली. मागे खेळतात. आता रिझल्ट चांगले मिळेल. त्या ठिकाणी फक्त दिशा दिली, वापर केला गतीचा. आशिषच्या बॅटमधून हा चौकार. बॅटिंग लाईनअप जर आपण बघितली ना तर अजूनही आनंदचं येणं बाकी. तो या टीमचा स्लॉग हिटर आहे परंतु त्या सगळ्या फलंदाजांच्या अगोदर ना या फलंदाजांची प्रत्येक मॅच मध्ये स्टार्ट चांगली राहिली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये बॉलला जाऊ दिले नाही. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आशिषची विकेट महत्वाची होती. माहित होतं त्या ठिकाणी फिल्डरला की आशिषची विकेट खूप महत्वाची आहे. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद धावा 11 जिथे 47चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजेच NDF या टीम समोर. नवी मुंबई संघाने खरंच ज्या धावा बनवल्यात ना या कंडिशन्सला त्या धावा त्यांच्यासाठी रोखणं पुरेसे आहेत परंतु त्यांच्या समोर 2 तगडे बॅट्समन आशिष मिथिलेश
मैदानाच्या आतमध्ये खरं तर आनंदी कधी येऊ शकतो. कदाचित तो या मॅचमध्ये वन डाऊन पोझिशनवरती येईल, कारण धावसंख्येचं स्ट्रक्चर मोठं आहे. त्या धावसंख्येला मनामध्ये बाळगत असताना कदाचित त्याचं लवकर येणंही गरजेचं असेल. या टीमकडे असे बॅट्समन आहेत ज्या बॅट्समनवरती डिपेंडेबल असतं धावा बनवणं. आपण या टीमकडे असे बॅट्समन पाहिले जिथे आपण सुरुवातीला आपण बघितलं आनंद, त्यानंतर इम्रान येतो चौथ्या क्रमांकावरती. इम्रान आणि आनंद याच्यामधले अनुक्रमणिका बघणं ना आता या मॅचमध्ये तेवढंसं इंटरेस्टिंग राहील, कारण आता तर 11 बनल्यात, अजून 18मध्ये जर आपण बघितलं तर ज्या धावसंख्या बनवायचे आहेत, मग एखादी विकेट जर मैदानाच्या बाहेर गेली ना तर या दोघांमधल्या बॅटिंग ऑर्डरमधल्या अनुक्रमणिकेमध्ये थोडासा चेंजेस कदाचित होऊ शकतो. 47चं टार्गेट बनल्यात धावा 11, अजूनही 18मध्ये 36 बनवायचे आहेत. सरासरी बघितली तर 12ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये ठेवायची आहे. आणि या टीमचा आता सर्वोत्कृष्ट गोलंदाज झालाय फिरकीपट्टू कृष्णा. कृष्णा समोर टॉपेज आहे, बॉल विकेट किपरच्या डोळ्यासमोर पडलाय, डायव्हर्ट झाला बॉल आणि आपण बघताय तर फिल्डरच्या हातामध्ये जर आपल्याला इथूनही पाहायला मिळते सिंगल. दबावातनं कमी जर वावरायचं असेल ना तर कृष्णा एकमेव असा बॉलर आहे त्यांच्याकडे जो स्पिनर बॉलर आहे आणि त्याच्यावरतीच डिपेंडेबल आहे. कारण नवी मुंबई संघ पहा 2 सामने जो जिंकला ना नवी मुंबई संघ 2 सामने कृष्णाच्या बॉलिंगवरती जिंकलाय. त्याच्यामुळे आता या मॅचमध्ये त्याच बॉलिंगची गरज आहे. त्यासाठी त्याने फील्ड प्लेस आता वेगळी केली आहे. आता उजव्या हाताचा खेळाडू आलाय. खरं तर ऑफ साईडला 2 फिल्डर ठेवण्यात आलेत आणि ऑन साईडला 3. ऑन साईडला फील्ड पोझिशन बघितली तर एक फिल्डर स्क्वेअर लेगला मिड विकेट आणि त्याच्यानंतर लॉंग ऑनला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. मिड विकेटचा फिल्डर होता मकरंद, आता त्याला खरं तर सरकवला जातोय वाडिश लॉंग ऑनला. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, ताकदीचाही वापर, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर. षटकार आलाय, जास्त आखूड टप्प्याचा बॉल टाकण्यात आला. ऑन साईडला ताकदीचा वापर, चेंडूला पुल करत असताना पूर पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल आणि बॉल मैदानाच्या बाहेर कुल करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला मिथिलेश, जो मागच्या मॅचचा खरं तर विनर राहिला, विनर बॅट्समन. एक्सक्लुझिव्ह फटके, परफेक्शन होतं त्या फटक्यांवरती आणि याही फटक्याला अगदी तुळू मापून, जसा एखादा दागिना घडवताना तोडून मापून बघतात ना तशाच प्रकारे या फटक्याला तोडून मापून खेळलं गेलं मिथिलेशने. इथे धावा झालेल्या आहेत 18, अजून 29ची गरज या मॅचमध्ये. आता ताकदीचा वापर करायचा होता, विकेट किपरचं कार्य चांगलं राहिलं मित्र म्हणेन, कारण बॉल जसा जजमेंट त्याच्या समोर होता, बॉलचा जजमेंटनुसार जरूर त्याने थोडीशी जंप केली होती परंतु त्याच्या हातापासून दूर होता बॉल. इथूनही मिळते सिंगल. सिंगलने टीमची टोटल आता पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत 19. 47चं टार्गेट असताना आता धावा झाल्यात 19, म्हणजे अजूनही या मॅच मध्ये बघितली तर 28 धावसंख्येची गरज. वाड शॉट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉलला पाठवलाय वाडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक षटकार. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. या फटक्याने खरं तर मला मुलशी पॅटर्न मधलं एक डायलॉग आठवलं की मारायचं तर टॉपच्याला मारायचं, आणि टॉपचाच बॉलर आहे. अगेन स्विंग करत असताना ताकदीचा वापर, वाडिश लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करत असताना तुम्हाला आशिषच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. आणि त्या षटकाराने इम्पॅक्ट काय पडलाय तर जिथे बनवायचे होते 28 ना तिथे आता इक्वेशन चेंज झालंय, कमी झालंय. इथे अजूनही 14 मध्ये 22. इनफिल्डला क्लिअर, तोही चालला गॅप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल कडे वळण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरला स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु 2 फिल्डरला बेदून बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 29. मेगा फायनलची मॅच जिथे मी तर म्हणेन हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये एनडीएफ खेळतो ना तो फक्त मिथिलेशच्या बॅटिंग वरतीच. कारण मागच्या मॅच मध्ये जर मिथिलेशच्या बॅटमधून त्या 8 धावा आल्या नसत्या तर मागची मॅच जर परास्त झाली असती तर मग BMPA एव्हेंजर्स या मॅच मध्ये खेळत असते. त्याच्यामुळे हा फायनलचा सामना ते खेळत आहेत. हा बॉल जरूर मिस केली लाईन बॅटरने आणि विकेट किपरने सुद्धा. इथे आपल्याला पाहायला मिळते कदाचित लेग बायचा इशारा करतात अंपायर्स. येस, 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला
पाहायला मिळते 47चा पाठला करत असताना 30 अजूनही 12 मध्ये 17 धावसंख्येची गरज. खरं तर खूप मजा आली आजच्या दिवसामध्ये. नाश्ता जेवण अगदी चविष्ट होतं. त्या संध्याकाळी पाणीपुरी म्हटली गेली तर सोने पे सुहागा, आणि संध्याकाळचा स्ट्रीट फूडच तो आहे. संध्याकाळी अनेक जण पाणीपुरी असेल किंवा चायनीज असेल हे खाण्यासाठी जात असतात, परंतु या ठिकाणी थोडासा हायजीनचाही विचार केला गेला आहे. म्हणजे जात असताना सुरेख जेवण, संध्याकाळी पाणीपुरी, सकाळी इडली, या सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळाल्या. अनेक नवीन काहीसं अनुभवायला आम्हालाही मिळालं की सगळे डॉक्टर्स आज दिवसातला त्यांचा अमूल्य वेळ काढून सगळ्यांनी आज आपल्या, कोणी हॉस्पिटलला असेल, कोणी क्लिनिकला असेल, कोणी मेडिकलला असेल, आज कुलूप लावल्यात आणि जीवन जगण्यासाठी आजचा दिवस त्यांनी खूप चांगला चॉईस केलात. कारण त्यांनाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे की रात्री जेव्हा फुलं उमलतात ना, 17 हव्यात, 17, 12 मध्ये 17, 12 बॉल 17ची गरज. सध्या तरी दिवस आनंदमय का ते खेळतात, कारण रात्री उमललेल्या फुलांनाही माहीत नसतं की सकाळी स्मशानात पडायचं की मंदिरात. त्याच्यामुळे सर्व दिवस आहेत ते आनंदाने जगा. राऊंड द विकेट, ताकदीचा आता वापर करायचा होता, परंतु गॅपमध्ये चेस थोडीशी सोपी होती. बॉलला उचलत असताना तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. 17ची गरज होती, आता बनवायचे आहेत खरं तर 16 धावा. बॉल शिल्लक असताना 11 बॉल 16. असाच काहीचा समीकरण ना मागच्या मॅचमध्ये होता सेमीफायनलमध्ये. तिथे 12 मध्ये 14 रोखायच्या होत्या. 4 धावसंख्येचं षटक फक्त आपण बघितलं तर कॅप्टनने हाताळलं. त्यानंतर आपण बघितलं तर 10 धावा त्या डिफेंड करत असताना 2 बॉल 8 धावसंख्येवरती सामना गेला आणि त्याच्यानंतर 1 बॉल 4 धावसंख्येवरती, आणि तो सामना चेस करत असताना याच NDF या टीमनं जिंकला होता. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर अजूनही 11 बॉल आणि 16चं समीकरण आहे. ओव्हर द विकेट, बॅटच्या 2 इन वरती मिस टायमिंग, स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय गोलंदाज. वेल जज कॅच, पकडली गेली प्रशांतने कॅच, संपलाय डाव. या ठिकाणी फलंदाज मिथिलेश सापडतील. मिथिलेश मैदानाच्या बाहेर, लागेल झटका पहिला. हेच अडथळे हव्यात. मागच्या मॅच मध्ये असाच विकेट आला, अशाच विकेटचा प्रेशर पडला, परंतु त्या मॅच मध्ये मिथिलेश शेवटपर्यंत होता, आशिष बाद झाला होता या कंडिशनला, आणि आता आशिष आहे तर मिथिलेश परतलाय. आता आपण ती चर्चा करत होतो की मैदानाच्या आतमध्ये आनंद की इम्रान. आता या 2 खेळाडूंमध्ये कदाचित थोडासा बदल होऊ शकतो, आणि मैदानाच्या आतमध्ये आला आता क्रमांक 3 वरती, वन डाऊन पोझिशन वरती आनंदला प्रमोट केलं गेलं. आनंद वन डाऊन पोझिशन वरतीच होता मागच्या मॅच मध्ये. आता इम्रानला मागे ठेवण्यात आला. अजूनही बनवायच्या 10 बॉलमध्ये 16. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर गेली आहे. अजूनही 10 मध्ये 16 बनवायच्या. 47च्या चेसमध्ये 2 ओव्हरमध्ये आपण जर बघितल्या तर धावा जास्त होत्या, 2 ओव्हरमध्ये 30 आल्या. आता बनवायचे अवघ्या 16 धावा 10 बॉलमध्ये. दुसऱ्या बाजूला रोखण्यासाठी प्रशांती तयार आहे, कारण तो या टीमचा अनुभवी खेळाडू. ओव्हर द विकेट, मागे खेळतात, ट्रॅप आहे, फिल्डर त्या ठिकाणी बॉडीच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु अपुरा पडला तो प्रयत्न. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, येतो हा चौकार. लेग स्टंप वरती बॉल होता, लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला सहजरित्या टर्न करण्यात आला. त्या बॉलवरती स्क्वेअर लेगच्या फिल्डरला तुम्ही बघितलं तर एफर्ट्स त्याने जरूर चांगले लावले होते, परंतु ते एफर्ट्स अपुरे पडले. टप्पा पडल्यानंतर बॉलची गती वाढवण्यात आली, वाढली गेली, तिथे आला चौकार. आणि आता या मॅच मध्ये अजूनही 12 धावसंख्येची गरज. 9 बॉल 12 समीकरण थोडंसं क्रिटिकल आहे, किचकट ही कंडिशन आहे. फिल्डिंग साइड टीम अर्थातच नवी मुंबईच्या बाजूने. लो फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला, परंतु तोच फिल्डर त्या ठिकाणी मागच्या बॉलवरती त्याच्या डोळ्यासमोरून चौकार गेला होता. आता त्या बॉलला तो स्टॉप करत असताना तिथे पाहायला मिळते सिंगल. आता धावा किती बनतात याला महत्व नाही, धावा किती बनवायचे त्या अनाउन्समेंट कडे खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये हे 2 खेळाडू लक्ष देतील. ॲज अ बॉलर म्हणून सध्या तरी प्रशांत एका चौकाराचा दबाव झेलतोय. दुसऱ्या बाजूला आशिष नो डाऊट आतापर्यंत चांगला तो खेळलाय, त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात आणि 8 बॉल 11ची गरज या मॅच मध्ये. राऊंड द विकेट, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा हलकासा कनेक्शन, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नव्हता, कारण बॅकअपला फिल्डरच नव्हते, त्यामुळेच त्यांनी तो थ्रो होता तो स्टंपवरती हिट करण्यात थांबवलं, स्वतःला शांत ठेवलं. तिथनंही पाहायला मिळते सिंगल. 47च्या चेसमध्ये धावा झालेल्या आहेत 37. अजून या मॅचमध्ये 7 बॉल 10 धावसंख्येची गरज. मेगा फायनल सध्या तरी तुम्ही अनुभवतात. प्रेक्षकही पहा,
खरं तर ही स्पर्धा रेग्युलर नाहीये, तरी प्रेक्षक अनेक सारे या क्रीडांगणाच्या चौबाजूला उभे राहून मॅचचा आनंद घेतात. त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 10ची गरज. आताही रिव्हर्सचा प्रयत्न केला, परंतु आता बॅट्समन आनंद होते, आशिष नव्हते. त्या दोघांना तुम्ही बॉलची लाईन मिस करत असताना बघितलं. 6 बॉल आणि आता बनवायच्या धावा 9. स्ट्राईक झाली, रोटेट अर्थात स्ट्राईक येईल पुन्हा एकदा आनंदकडे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 47च्या चेसमध्ये आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात 38, म्हणजे येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत 9. पक्ष्यांचा गजबाडा तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण पक्षी पास समोर असला आणि झाडं जे आहेत त्या झाडांवरती अनेक सारे पक्षी बसलेले आहेत. निसर्गाचा आनंद ते घेतात. आणि सध्या एक घार सुद्धा आबाला मर्दी उडतीये. काहीसे कबूतर, काहीसे पॅरॉट हे तुम्हाला पाहायला मिळतात. कारण सूर्य जसा अस्ताला जातो ना, तसे पक्षी आपल्या घराकडे मार्गक्रमण करतात. आणि या विभागामध्ये क्वचितच मैदानाच्या बाहेर अशी झाडं पाहायला मिळतात. कारण सिटीमध्ये जरी हे क्रीडांगण असलं ना, तरी मैदानाच्या आजूबाजूला असणारी झाडं ही या विभागाने सेव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया. कदाचित काही वर्षानंतर ही झाडी पाहायला मिळणार नाही. बॉलर्स नेम काय? कालिपनाथ का? राजन. सो राजन डेथ ओव्हरमध्ये आलाय. रोकायच्या धावा 9. मागच्या मॅचमध्ये 10 रोकायच्या होत्या. त्या मॅचला तुम्ही चेस होताना बघितलं. NDF ह्याच टीमला तुम्ही बघितलं त्या धावा चेस करत असताना. आता नवी मुंबई टीम समोर हे एक असं बॅटल आहे जिथे धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला चांगली झाली होती, परंतु धावसंख्या बनवत असताना त्यांच्या गोलंदाजांना पडलेला मार, 2 ओव्हरमध्ये तुटलेला कमबॅक, 3ऱ्या ओव्हरमध्ये तो कमबॅक झालाय, करू दिलाय. परंतु आता इथनं रोकायचे धावा 9 बॉल शिल्लक असताना 6. मोर्चावरती लावला गेला राजनला 6 चेंडूच्या भवितव्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये या टीमचा स्लॉग हिटर आनंद ऑन अ स्ट्राईक. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. पहिला बॉल डाऊन दी लेग स्टंप होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर लेग स्टंपला हिट करण्याचा, परंतु लेग स्टंपच्या परफेक्टली वरून हा चेंडू गेलाय आणि हा डॉट बॉल. याही सामन्यामध्ये ना सेमीफायनल सामन्यासारखी चुरस निर्माण होईल. कारण त्या सामन्यामध्ये मिथिलेश होता, त्यांनी शेवटपर्यंत सामन्याला टिकून ठेवलं. परंतु आता एक जमेची बाजू आहे की ऑफ स्ट्राईक आहे आशिष, त्याला स्ट्राईक नाहीये आणि पहिला चेंडू डॉट खेळला गेला आनंदनं. ओ द विकेट. यॉर्कर बॉल होता. इनफिल्डला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल आला हातामध्ये. मी तर म्हणेन आधी हिट करायला हवं होतं. आशिषची विकेट जर मिळाली असती तर मग नो डाऊट संघ चांगल्या स्थितीमध्ये गेला असता. आताही काही घडलं बिघडलेलं नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये अशा कंडिशन्सला क्लायमेटचा तुम्ही विचार करता की MRI बॉल क्लायमेट बदलत चाललाय, दमट वातावरण झालंय, थोडासा इम्पॅक्टही पडेल दमट वातावरणाचा. त्यामुळे 8 धावसंख्येची इथनं गरज आहे 4 बॉलमध्ये. चला विनंती करेन, लहान जी मुलं आहेत जी खेळतात ग्राउंडवरती आल्यात ती मैदानाच्या बाहेर जा. बच्चा पार्टी मैदान के बाहेर जाइए. 4 बॉल 8ची गरज. 4 बॉल 8ची गरज. यॉर्कर बॉल, चांगला बॉल टाकण्यात आला. इथे मिळेल सिंगल. आणि सेमीफायनलच्या मॅचची कॉपीराईट आहे की काय? ही कॉपीच आहे सेमीफायनलच्या मॅचची. कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही 2 मॅचेस अशा बघितल्या. सुरुवातीच्या 7 सामन्यांमध्ये तुम्हाला काहीसा संघर्ष पाहायलाच मिळाला नाही, परंतु आता या शेवटच्या 2 मॅचेसमध्ये असा संघर्ष आहे ना जो दुसऱ्यांदा वाटेला येतोय NDF या टीमच्या. नवी मुंबई चांगली खेळते. 2 ओव्हरमध्ये 30 आला, त्यानंतर कंट्रोल झाला. 9 रोकायचे आहेत आणि आतापर्यंत बॉलिंग चांगली केली. आता रोकायचे आहेत. धावा 7. 3 बॉल 7. 3 बॉल 7. बॉल सोडून दिलाय आणि व्हाईट बॉल. हे व्हाईट बॉल ना या क्षणाला खरं तर डोकादुखी ठरतात. डोक्याला थोडंसं सुन्न करण्यासाठी आपण व्हाईट बॉलची जेव्हा अलॉसमेंट होतो तेव्हा ही अलॉसमेंट पुरी असते. कारण या अशा कंडिशन्सला जिथे तुम्हाला विकेट टॉस याचा विचार करायचा नसतो, तुम्हाला फक्त धावा कंपल्सरी चेस करायचे असतात. या सिच्युएशनला व्हाईट बॉल जाणं ना म्हटलं गेलं तर थोडासा अडचणीमध्ये पडतो संघ. आणि नवी मुंबई संघ या एका व्हाईट बॉलने थोडासा अडचणीमध्ये जरूर. यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा झाली आहे, लागली आहे जरूर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, बॉल जरूर चाललाय, हिट झाला नाही. परंतु एका सिंगलसाठी आता इथनं झगडावं लागतं. आता ज्या सिच्युएशनला आशिष खरं तर स्ट्रायकिंग एंडवरती आहे ना, आशिष आतापर्यंत नो डाऊट प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळलाय. 5 धावसंख्येची गरज, 2 बॉल 5 कंपल्सरी बनवायचे आहेत. आणि आशिषचा विचार करूया, आशिष इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती किती खेळतोय. खूप चांगल्या पद्धतीने तो खेळलाय.
22 या धावसंख्येवरती तो इंडिव्हिज्युअल खेळतोय. या षटकाराने त्याचाही सामना फिनिश करण्याचा बेत असावा, कारण त्या टीमचा तो हार्ड हिटर आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अनुभव बोलतो राजनचा. 2 बॉल 5 आणि ऑन साइडला बॉल हवेमध्ये आणि जाईल मैदानाच्या बाहेर. आणि एक चेंडू ठेवत असताना हा सामना जिंकलाय. अर्थातच BMPA ट्रॉफी 2026 चा विजेता संघ NDF. स्टंप ले ले. स्टंप घेऊ नका, स्टंप चिल्लरवाडी, स्टंप घेऊ नका. त्याला यॉर्करच टाकायचा होता, त्याने बरं टप्पा टाकला. तर सुंदर ही स्पर्धा BMPA ट्रॉफी 2026 मी या ठिकाणी अनुभवली. आणि या 2026 BMPA चा फायनलिस्ट NDF